संतांचे उपकार हरी काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जगावीते निरंतर जगावीते निरंतर जगावीते काय देव ज्ञानी व्हावे उतराये 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 देवी तो हा पायी जीवा तोडा देवी तो हा पायी जीवा तोडा देवी तो हा पायी जीवा तोडा साधा बोलाने हा उपदेश वाहता बोलाने हिचा उपदेश साधा बोलाने हाच उपदेश वाहता बोलाने हिचा उपदेश एकदम कानावेती करुणी सायाचा शिकविती करुणी सायाचा शिकविती देव त्याची व्हावे उतराई काय देव त्याची व्हावे उतराई काय देव त्याची व्हावे उतराई काय देव त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीवा तोडा देवी तो हा पायी जीवा तोडा पायी जीवा तोडा तुका म्हणे म्हणे वच्च देवो तुका म्हणे वचा देनो एक देते म्हणे वचा देनो एक देते संभाळीत येती संभाळीत कैसे मागरेती संभाळीत त्याची व्हावे उतराई काय देव त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीवा तोडा देवी तो हा पायी जीवा तोडा देवी तो हा पायी गोपाळ कुमारी गोपाळ ऐ गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ जित ज्ञान विज्ञान संजीव होते जित योग्य विज्ञान सामर्थ येते जित मानवाला मिळे मोक्ष गाथा तुमच्या चरणाशी सदा नम्र माता पांडुरंगा करू प्रार्थना पांडुरंगा करू तुमची बहीण कोणी तरी उभी आहे आज संतांचा उपकार आहे कसा नाही आपल्यावर कृपा आहे त्यांनी केला त्रास काढलाय तेव्हा आपल्याला सोपं झालंय बरोबर आहे की नाही त्यांनी किती त्रास काढला इतका त्रास काढला त्यांनी त्यांचा त्रास त्यांनी काढला म्हणून आपल्याला सोपं करून ठेवलं इतकं सोपं केलंय का पाच रेड्याच्या अंगावर इतकं मारलं ज्ञानेश्वरांच्या अंगावरती वळवटले होते इतकं मारलं त्यांना इतके वळवटत होते इतकं त्यांच्यात ताकद होती आपल्या तुम्ही आमच्यासारख्या तर काहीच नाही अजून आता होऊ राहिली मग आता कुठपर्यंत होती ते काही सांगता येणार आहे देवाची कृपा गुरूंची कृपा असली त्यांच्या आई वडिलांच्या हात पाठीवर असली तर सगळी कृपा होणार असं आहे इतका त्रास दिलाय यशोबा शास्त्रीने सुद्धा इतका त्रास दिला त्यांना इंद्रायणीला बिनून दिलं नाही त्यांना पार कोणत्या विहिरीला बिनून दिलं नाही कुठं हे संन्याशाचे पोर आहे म्हणजे यांना हातच नाही लावून द्यायचा कुठं इतका त्रास दिला त्यांच्या धुळीत पार कसे
छोटीशी मुक्ताबाई होती. दादा निवृत्ती दादा मला भूक लागली, ज्ञान दादा मला भूक लागली. त्या ज्ञान दादाने एकूण आणून पण तिला घातलं. पण इतकी माहिती ज्ञान दादा मला आहे ना, ज्ञान दादा दुखायला लागलं तर ज्ञान दादा इतका हे केलं की म्हणती माझ्या ज्ञान दादा कसं होईल तरी काहीतरी केलं असं. विठाला विठाला इतके भिक्षा मागून येऊन मुक्ताबाईना निवृत्ती दादाला स्वप्न दादाला खाऊ घालायचे. ज्ञान दादा इतके जीव लावायचे. ती एक आईच होती. आई सारखं जीव लावलं. आई बापांचं त्यांना प्रेम सुद्धा भेटलं नाही. आणि यांना आता आई बापा असून सुद्धा म्हणजे ज्याला घेता आला ते घेत, ज्याला नाही घेता आला ते नाही घेत असं आहे ना. पण त्यांनी आई बाप्पा नसताना सुद्धा एवढा त्रास काढला तर त्यांच्या इतका त्रास कोणीच नाही काढला. म्हणून ही संत कृपा झाली. म्हणून तर आपल्याला एवढं काय सांगू संतांचे उपकार. अरे वा म्हणजे काय पैशाचा अहंकार राहतो. आपल्याला हरिनामाचा अहंकार झाला पाहिजे. हरिनामाचा अहंकार झाल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होत नाही. हरिनामाचा अहंकार झाला ना त्याच्यात सगळं सामर्थ्य आहे. मी तर माही लेख नातू सोन सगळं सोडून दिलं. नुसती वाऱ्या करते देवा जाईल तिला म्हणायची मला देवा मला फक्त काहीतरी येऊ दे. पण माझं शिक्षण आहे, शाळेची ओळख सुद्धा नाही. शाळेचा जन्म लागला आता लाडक्या बहिणीला घाललाय तेव्हा आता झाले. पण जसं येईल तसं आता परमेश्वराची कृपा गुरुंची कृपा जसं येईल तसं करते मोडकं तोडकं. आता ज्ञानदादा ते आले सिद्ध बेटात आले. सिद्ध बेटात येऊन सुद्धा तेव्हा सिद्ध बेटात सुद्धा चमच राहून देत नव्हते. बाहेर निघले का नाव ठेव हे कर ते कर संन्याशाचे मुलं आमक्याची मुलं तमक्याची मुलं असं करता पण त्यांनी शुद्ध पत्रच मिळवलं. त्यांनी शुद्ध पत्र मिळवलं ना त्यांनी सगळ्यात कमावलं. असं आहे आपलं तसं मन शुद्ध ठेवलं पाहिजे. मन शुद्ध असलं सगळं मिळवता येतं. पण मनात जर खोटं नातं आलं ना त्याचं काहीच नाही. सगळं टिपण लिखाण द्यावं काही आपल्याकडे काहीच नाही. आपल्यापाशी काहीच नाही. सगळं त्याच्या आपण किती करा आपण म्हणतो इथं खोटं नाटक सगळं चालत इथं चालत पण वरती नाही चालत. सगळं लिखाण त्यांच्यात आहे. पातके करीतो पुढे आहे पातके करीतो पुढे आहे पुस्तका. पातके करीतो पुढे आहे पुस्तका. पातके करीतो पुढे आहे पुस्तका. काय उत्तर देतो चिल तू काय उत्तर देतो चिल अरे मुठी गाता रे नाव सुद्धा कसं ठेवलंय एवढं नावाचं ठेवलंय निवृत्तीदास नाव ठेवलंय. पण नाव कसं ठेवलंय तो विचार करून नाव कसं ठेवलंय. हरिनामातून जे घेता येईल ते निवृत्त होत. आणि जे सोपं नाव ठेवलं ते सगळ्यात सोपं सगळं सोपं. आणि ज्ञानदादा म्हणजे सगळं ज्ञान देणार. ज्ञानाचा
सोपंही केलं, ज्ञानही दिलं आणि सगळ्यात मुक्त सुद्धा केलं. छोटीशी मुक्ताबाई तिला मुक्त सुद्धा करून दाखवलं. 1400 वर्षाची चांगले माणूस तिला पार कसे तारे आणले तिचे तिला माहिती काय करे. गुरु अनुग्रह गुरु मार्गदर्शनाशिवाय झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा देव माने आजची जन्मालो देव बने अंगाची जन्माला देव माने आजी जन्मालो देव माने आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय एवढी छोटीशी मुक्ताबाई आणि आपण किती मोठा असून सुद्धा ज्ञान घ्यायचं नाही आलं म्हणजे काय तिथं असेल मग काय कमावलं आपण त्याच्यात आलं नाही असो कोणी असो त्यांनी ज्ञान घेतल्याशिवाय त्याच्यात मुक्तीच मिळत नाही ना. याच्यातच मुक्ती आहे. संसारात परमार्थात हे व्यसन लावलंय देवानी सगळं व्यसन टाकून दिलंय आपल्याला. तुम्ही संसारात गुंतू तर पडा आता मग त्याच्यात काय असतंय पण हे संसार व्यर्थ हे बाजूला ठेवायचं आणि या ज्ञानात घुसलं ना सगळं मुक्त होत असंय. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आता ज्ञानदादा ते आले सगळं मुक्त केलंय पण आता अहो भिंत चालायला लावली त्यांनी भिंत चालवली त्यांनी काय काय सांगत चांगले माणूस तर आगाव हलते याचा मी काय म्हणते ते केलं सरपाचा हा चाबूक केला चांगले वाजावर आले म्हणजे निर्जीव भिंत चालून आले ते चालविली जरा भिंती हरली काकडाची भ्रांती चालविली जरा भिंती हरली काकडाची भ्रांती मोक्षमार्गीचा मार्गाची ज्ञानोबा माझा मोक्षमार्गीचा मार्गाची ज्ञानोबा माझा. आता काही माणूस होता ना पुढं हॅलो हरी मुखी नाम हाती